डोंबिवलीतील भागशाळा मैदानातून हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेला भव्य स्वरूपात सुरुवात झाली आहे। या शोभायात्रेत शेकडो महिला आणि तरुणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली असून ढोल ताशांचा गजर, लेझिम, वारकरी संप्रदाय यांचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे। संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, विठ्ठल यांच्या वेशभूषेत लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आहे। यात्रेत 14 ढोल पथकांसह 80हून अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्या असून पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष संदेश दिला जात आहे। ढोल ताशांच्या निनादात आणि जयघोषात डोंबिवलीकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येत परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले आहे। हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीकरांनी ही जी परंपरा सुरू केलेली आहे त्याचा यंदा 27वा वर्ष आहे आणि अतिशय आनंदपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण गावामध्ये गेले 4-5 दिवस कार्यक्रम चालू आहेत। आज देखील सकाळी माननीय आयुक्त महोदयांच्या हस्ते तिथे गणेशाची महापूजा झाली, पंचांग वाचन झालं, रामाची पूजा झाली आणि आता पालखी पूजन आणि गुढी उभारणी करून आपण या पालखीला सुरुवात करणार आहोत। डोंबिवली पश्चिमेला साधारण 7 वाजता ही पालखी निघेल आणि तिथून मग संपूर्ण गावामध्ये फिरून या पालखीचा समारोप 10:30 ते 11 वाजता होईल। साधारण 15 ते 20 ढोल पथकं, झांज पथकं, 70 संस्था, सहभागी संस्था आणि जागोजागी यात्रेवर 30 ते 35 संस्था स्वागतासाठी उभ्या राहणार आहेत। तर अशा सगळ्या जोशपूर्ण वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व आबालवृद्ध याच्यामध्ये निश्चितच सहभागी होतील आणि अजून एक डोंबिवलीची शान की सर्व धर्म, सर्व ज्ञाती एकत्र येऊन डोंबिवलीची एकजूट या निमित्ताने आम्ही समाजासमोर आदर्श म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आम्हाला भरभरून सहकार्य देण्यात आलं। आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वर्ग देतो। धन्यवाद।